रत्नागिरी जिल्ह्यात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले। हे पिल्लू आता आईसोबत पुन्हा एकत्र झाले असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत। सध्या हे पिल्लू ल्युकेस्टिक आहे की अल्बिनो हे निश्चित झालेले नाही, कारण पिल्लाचे डोळे अजून उघडलेले नाहीत। महाराष्ट्रात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचे पिल्लू आढळले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू असताना सकाळी मजुरांना 2 बिबट्याची पिल्लं आढळली। त्यातील एक पिल्लू सामान्य रंगाचे होते तर दुसरे पूर्ण पांढऱ्या रंगाचे। दोघांचेही डोळे उघडलेले नव्हते। मजुरांनी लगेच त्यांचे फोटो काढले, पण जवळच असलेल्या मादीने त्यांच्यावर हल्ला केला। त्यामुळे घाबरलेले मजूर तिथून पळाले। त्यांनी उशिरा ही माहिती वन विभागाला दिली। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याआधीच मादीने पिल्लांना दुसरीकडे हलवले होते।